ऐकली कधी तुम्ही कथा सात बेटांची, ह्या भूमीला साथ लाभली दर्याच्या लाटांची. कोणी म्हणे माया नगरी, कोणी मुंबई माता, इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी अज्ञात मुंबईची. श्रोतेहो नमस्कार. प्रसारित करत आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमाचा आजचा भाग. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते, संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. आज आपण या कार्यक्रमामध्ये ऐकणार आहोत मुंबईच्या गोदीतल्या स्फोटाच्या गोष्टीचा पहिला भाग. दिनांक 14 एप्रिल 1944 या दिवशी उद्योगनगरी मुंबईच्या व्हिक्टोरिया डॉकमध्ये स्फोटकांनी भरलेल्या ब्रिटिश मालवाहू जहाजात संध्याकाळी 4 ते 4:45 दरम्यान 2 महाभयानक स्फोट झाले होते. या स्फोटात नेमकी किती माणसं मरण पावली तो खरा आकडा कधीही समजू शकला नाही. पुढे अनेक दिवस समुद्रात विखरून पडलेली प्रेतं सापडत होती. अनेक जण कुठे गेले त्याचा शेवटपर्यंत पत्ता लागू शकला नाही. ह्या स्फोटात कमीत कमी 300 ते 700 माणसं मृत्युमुखी पडली असावीत असा अंदाज दिला गेला होता. या स्फोटामुळे मुंबईतली ट्राम सेवा, रेल्वे सेवा 2 दिवस बंद पडली होती. अनेक इमारती कोसळल्या, अनेक इमारतींना आगी लागल्या. त्यात मरण पावलेली माणसं पुन्हा वेगळीच. गोदीपासून 1.5-2 किलोमीटर अंतरापर्यंत असलेल्या अनेकांच्या घरांवर, कार्यालयांवर जहाजाच्या पोलादी पत्र्याचे तुकडे पडले. काही ठिकाणी जहाजात असलेल्या सोन्याच्या विटाही छप्पर फाडून घरात पडल्या. आता ही घटना नवीन मुंबईकरांच्या विस्मरणात गेली असली तरी वेळप्रसंगी निरनिराळ्या पुस्तकातून, लेखातून आणि आख्यायिकातून आजही या घटनेची आठवण निघते. काही क्षणात मृतदेहांचे खच पडले, हजारो लोक बेघर झाले, अग्निशमन दलाचे कैक जवानही मृत्युमुखी पडले. आग विझवायला ना माणसं शिल्लक होती ना सामग्री. अवघ्या मायानगरीला हादरून सोडणाऱ्या या स्फोटाची साधी आठवण जरी झाली तरी अंगावर काटा उभा राहतो. या स्फोटात आग विझवण्याच्या कामावर गोदीत तैनात असलेल्या 11 बंबगाड्या उडाल्या. आग आटोक्यात येण्यासाठी 3-4 दिवस लागले आणि गोदी पुन्हा कार्यरत होण्यासाठी तब्बल 7 महिने. प्रचंड प्रमाणावर जीवित आणि वित्तहानी झाली. या सर्व घटनेत अग्निशामक दलाचे तब्बल 66 जवान शहीद झाले. त्यांच्याच स्मृतिप्रित्यर्थ 14 ते 21 एप्रिल हा संपूर्ण आठवडा अग्निशमन सप्ताह म्हणून पाळण्यात येतो. हा त्या काळातील सर्वात शक्तिशाली स्फोट मानला जात होता. हिरोशिमा नागासाकीवर 1945 साली अमेरिकेने केलेल्या अणुस्फोटाने या स्फोटाचं रेकॉर्ड मोडलं असं त्यावेळी सांगितलं जायचं. त्या 1944 सालच्या स्फोटाची ही संपूर्ण कहाणी. SS फोर्ट स्टायकिन, सप्लाय शिप फोर्ट स्टायकिन. शुक्रवार दिनांक 14 एप्रिल 1944ची नेहमीसारखी शांत दुपार. स्थळ पुणे येथील सिमला हाऊस वेधशाळा. वेधशाळेतली नेहमीची कामं सुरू होती. दिवसभरात काहीही विशेष घडलं नव्हतं. दुपारचे 4 वाजलेले. पुढच्या 2-1 तासात दिवसभराची नेहमीची कामं आटपून घराकडे जायची वेळ होणार होती. कर्मचाऱ्यांची लगबग चाललेली. सवयीनं तिथं लावलेल्या असंख्य यंत्रांच्या तबकड्यांवर कर्मचारी अधूनमधून नजर टाकून सर्व काही अलबेल असल्याची खात्री करत होते. एकूणात नेहमीपेक्षा वेगळं असं काहीही घडलेलं नव्हतं. 4:06 झाली आणि अचानक वेधशाळेत बसवलेल्या भूकंप मापक यंत्राचा, सेस्मोग्राफचा काटा जोरात हलायला लागला. वेधशाळेतले अधिकारी सावध झाले.
कुठेतरी दूर अतिशय तीव्र क्षमतेचा भूकंप झाला होता. अधिक तपशिलात गेल्यावर त्यांच्या लक्षात आलं की यंत्रावर नोंद झालेल्या या भूकंपाचं केंद्र साधारण 200 किलोमीटर अंतरावर कुठेतरी असावं. ते जमिनीवर किंवा समुद्रातही असू शकत होतं, पण नेमकं कुठे हे कळण्याची त्या यंत्रात सोय नव्हती. कळलं फक्त एवढंच की तो अतिशय तीव्र असा भूकंप असावा. पुढच्या 10-15 मिनिटात वेधशाळेचे कर्मचारी यंत्रावर नुकत्याच नोंद झालेल्या भूकंपाची माहिती वेगवेगळ्या रजिस्टर्समध्ये नोंदण्यात गुंतले. तेवढ्यात पुन्हा आणखी एका मोठ्या भूकंपाची नोंद यंत्र घेऊ लागलं. हा भूकंप पहिल्यापेक्षा कितीतरी मोठ्या तीव्रतेचा असावा. सेस्मोग्राफचा काटा अंगात आल्यासारखा घुमू लागला होता. यंत्राच्या डायलवरचे आकडे आता त्याला अपुरे पडत होते. वेधशाळेच्या कर्मचाऱ्यांना भयंकराची चाहूल लागली. हे भूकंपापेक्षा काहीतरी वेगळं घडतंय इतकंच वेधशाळेला समजलं. पण यंत्रावर जी नोंद झाली ती भूकंपाची आहे की धरणीभंगाची आणि नेमकी कुठे झाली आहे याचा त्यांना अंदाजच येत नव्हता. साधारण 200 किलोमीटरच्या परिघात काहीतरी मोठी घटना घडली असावी एवढंच आकलन त्यांना होत होतं. वेधशाळेतल्या जुन्या कर्मचाऱ्यांना 1935 साली सध्याच्या पाकिस्तानातल्या क्वेट्टात झालेल्या भूकंपाची आठवण झाली. रिश्टर स्केलवर 7.7 अंश दाखवणाऱ्या त्या भूकंपात साधारण 50-60 हजार माणसं मृत्यू पावली होती. त्याही पूर्वीचा मोठा भूकंप झाला होता तो जपानमध्ये. तो 8.8 अंश रिश्टर स्केलचा होता. पण त्याही पेक्षा आता जे काही घडत होतं ते जास्त भयानक असल्याची आशंका त्यांच्या मनात आली. कारण आता जे 2 धक्के त्यांच्या वेधशाळेने नोंदवले ते तोवर नोंदवलेल्या रिश्टर स्केलच्या पुढे जाणारे होते. म्हणजे जे काही झालं आहे ते महाभयंकरच असलं पाहिजे. पुन्हा क्वेट्टाचा भूकंप जेमतेम 1.5-2 मिनिटांचा होता. तर आता 15 ते 20 मिनिटांच्या कालावधीत जे काही घडत होतं त्याने किती विध्वंस झाला असावा याची कल्पनाही ते करू शकत नव्हते. नेमकं काय घडलं असावं याचा अंदाजच येत नव्हता. दिवस दुसऱ्या महायुद्धाचे, इंग्लंड युद्धात सामील, भारत ब्रिटिशांची वसाहत. एखाद्या मोठ्या क्षमतेचा बॉम्ब टाकला गेला की दुसरं काही घडलं हे त्या दूर एका कोपऱ्यात असलेल्या वेधशाळेच्या कर्मचाऱ्यांना समजेना. अज्ञात मुंबई. आज आपण ऐकत होतो मुंबईच्या गोदीतल्या स्फोटाच्या गोष्टीचा पहिला भाग. उद्या याच गोष्टीचा पुढचा भाग आपण ऐकणार आहोत अज्ञात मुंबई या कार्यक्रमामध्ये. लेखक नितीन साळुंखे, वाचक ओमकार गोवर्धन आणि केतकी थत्ते. शीर्षक गीत समीर सामंत. शीर्षक गीताचं संगीत सुखदा दापके. गायक मंदार पिलवलकर. ध्वनी प्रभाव परीक्षित भातखंडे. निर्मिती सहाय्य रोहिणी पाटील आणि क्षितिजा सहकारी. संकल्पना शैलेश माळोदे आणि सादरकर्त्या ज्योत्स्ना केतकर. बेटगाव अन नगर शहर ते महानगर बनताना कधी कुणी यन कधी कुणी कसे कष्टले ही मुंबई घडताना. चला पाहूया काही खुणा ज्या कथा सांगतील आता. इतिहासातून चला उलगडू आजही विस्मय गाथा. ही कहाणी